आजपासून आयपीएलच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे। चेन्नईमध्ये आज चेन्नई सुपर किंग विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात हा सामना रंगणार असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। अवैध धंद्यांचा सुळसुळाट चांगलाच वाढलाय। दररोज शहरातील विविध भागातून देशी बनावटीचे गावठी पिस्टल, देशी दारू तसेच गोवंश तस्करीचे नवनवीन प्रकार उघडकीस येत आहेत। याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणारा इसम पथकाने जेरबंद करून सुमारे 30,000चा मुद्देमाल जप्त केलाय। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत रुग्णालयातील सुविधा आणि देखभाल व स्वच्छता जसे वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व संसर्ग नियंत्रण सेवा यांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट केंद्रांना कायाकल्प कार्यक्रमांतर्गत दरवर्षी बक्षीस दिले जाते। यामध्ये सातपूरच्या मायको रुग्णालयास 2 लाखांचे बक्षीस मिळाले। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत हे बक्षीस देण्यात आले। घोटी सिन्नर महामार्गावर एक विचित्र अपघात घडलाय। ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून धक्कादायक म्हणजे यात अपघातग्रस्ताच्या शरीराचे 2 तुकडे झालेत। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। दक्षिण न्यूजच्या दणक्याने चांदवड नगर परिषद खडबडून जागी झाली आहे। दक्षिण न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर चांदवड नगर परिषदेने आचारसंहिता भंगाचे बॅनर हटवले। नाशिकमधील राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्ग रोडवर आडगाव शिवारात जत्रा चौफुली परिसरात अवैध जाहिरात फलकांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सध्या बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे। याच पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। अचानक करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे बेशिस्त वाहतूक चालकांचे धाबे चांगलेच दणाणलेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता केल्यानंतर प्रशासनाकडून नियंत्रणाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली जाते। राजकीय नेते, इच्छुक उमेदवार हे देखील आचारसंहितेत जपून पाऊल उचलत असतात। मात्र तरी देखील शहरातील काही भागांमध्ये राजकीय फलक उघडपणे असल्याचं दिसून येत आहे। यामुळे आता यावर कारवाई होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। नाशिक शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे। विशेष मोहीम राबवून एकूण 111 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले असून रोड रोलरच्या साहाय्याने ते नष्ट करण्यात आले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याने याचे पडसाद सर्वत्र उमटून येत आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम आदमी पार्टीकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत टायर जाळून रस्ता रोको करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। बातमी आहे धुळ्यातून। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर रणधुमाळीला सुरुवात झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले। त्यातच धुळे जिल्ह्यात देखील नेते मंडळींमध्ये चांगली चुरस दिसून येते। मात्र धुळ्याचे भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याने चर्चेला चांगलंच उधाण आलंय। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।